मौका दिया। Let us pray. Our dear Heavenly Father, we want to thank you for this evening that we could gather together with Punarrachna faith and prayer partners. And we want to praise you, Lord, for your compassion, your mercy, your protection, your provision, Lord, in each one of our lives and our families. You have taken care of us thus far. And as we enter this new year, you have been gracious, Lord, to shower your blessing. We pray, Lord, for your servant, Reverend Shirshad, who is going to share the word. Let your anointing rest upon him. Use him, Lord, to speak to us, to challenge us, to move forward in our spiritual life, to be fruitful, Lord, to be able to live a life that is pleasing to you. Bless each and everyone who is joining, their families also. We pray that you would answer their requests and their desires in your riches, Lord. We pray this in Jesus' name. Amen. आमेन। थैंक यू वेरी मच। और अभी हमारे बीच में है भाई अजय। यस अजय। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। तो हमारे बीच में भाई अजय है। बहुत ही मधुर आवाज है और बहुत ही अच्छा गिटार भी बजाते हैं। तो हम उनके द्वारा हम 2 गाने हम सुनेंगे। प्रेज द लॉर्ड। मैं प्रभु के आभार उपकार मानता हूँ और मैं ये जो अवसर मुझे मिला है पास्टर साहब जोसेफ शिरसाट पास्टर साहब की ओर से और बैक टू द बाइबल की ओर से मैं आपका शुक्रगुजार हूँ। और प्रभु की स्तुति आराधना के लिए मैं स्तुति गीत पेश कर रहा हूँ। तो सभी को मैं अनुरोध करता हूँ कि आप अपना मन अपना विचार ये प्रभु के हाथों में दो और प्रभु के साथ में एकजुट हो जाओ। गाणे चालू आहेत ना तोपर्यंत। सहारा मुझको चाहिए, सहारा दे। तू सांग पहिले तुझा फोन कधी घेतला? 1 वर्ष। दोघांचा मुझे संभाल गिरा, मुझे संभाल गिरा, मुझे संभाल गिरा, को चाहिए सहारा दे मुझे खुदा। रास्ते हर एक मोड़ पर अंधेरे साए को हटा दिखा दे मुझको सहे, मुझे संभाल गिरा, मुझे संभाल गिरा, सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे, सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा। जहाँ के रास्तों पे अकेला चल न पाऊंगा, जो चलना चाहूंगी अगर फिसल के गिर
जाऊंगा, मुझे संभाल पे गिरा, मुझे संभाल मेरा सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझको, सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा। ये मिठा के आज चलना, खाएगा कोई तू ही तो है, खुदा मुझे संभाल मेरा, मुझे संभाल मेरा, मुझे संभाल मेरा, मुझे संभाल मेरा, सहारा को चाहिए, सहारा दे मुझे खुदा, सहारा चाहिए, सहारा दे मुझे खुदा। परमेश्वर बुलाता है अपने भटके हुए बच्चों को, वो याद करता है, वो बुलाता है, वो चाहता है कि आप उसकी ओर लौट के आओ। दुनिया की भीड़ में क्यों खो रहा, मिलेगा कुछ भी न फल जो बोला, तुम आजा घर लौट आजा घर लौट आजा घर लौट आजा घर लौट। दुनिया की भीड़ में क्यों खो रहा, मिलेगा कुछ भी न जो बोला, मैं ढूंढू उस भेड़ को जो खो गई, गुनाह की जेल में बंद हो गई, उस भेड़ को जो खो गई, गुनाहों के जेल में बंद हो गई, आजा घर लौट आजा घर लौट तू आजा घर लौट आजा घर लौट आजा घर लौट, गुनाहों में था अब चोट सा, मकड़ी के जाल में था जो फंसा,
लकड़ी के जाए जो फंसा बाजा घर लौट बाजा घर लौट बाजा घर लौट बाजा घर लौट Praise the Lord. Thank you, brother. Thank you so much. Praise the Lord. May God bless you and use you in the coming days. प्रभु आपको बहुत अच्छे आशीष दे और आने वाले समय में आपको और इस्तेमाल करें। और अब हम वचन की ओर चलते हैं और इस पुनर्रचना का इस साल का पहला बाइबल स्टडी होगा। और हमारे बीच में आप सब जानते हैं, हमारे बीच में रेवरेंड जोसेफ साथ है नासिक से, और वो पहले से रेडियो स्पीकर थे और अब वो एक चर्च भी चलाते हैं और बहुत ही सुंदर मैसेजेस ये देते आए हैं काफी सालों से, अभी से नहीं काफी सालों से। तो ये हमारे लिए बहुत ही अच्छी बात है कि ऐसे प्रभु के दास हमारे बीच में हैं। जो आज हम जो थीम, कितने लोगों को पता है आज का थीम क्या है? कोई बता सकता है आज का बाइबल स्टडी का थीम क्या है? मंडळीसाठी पावलाची प्रार्थना। एकदम सही आपने बताया। तो बहुत ही सुंदर थीम है। आपसे निवेदन है कि आप जहाँ पर भी है थोड़ा देर ही ध्यान से सुनिए और आशीष पाइए, और आपके घर के लोग अगर काम में बिजी है उनको भी बिठाइए, क्योंकि बहुत ही अच्छा थीम है और बहुत ही इम्पोर्टेंट है ना। पॉल्स प्रे फॉर द चर्च। और पास्टर भी हमारे बीच में है रॉबिन सिंह, तो उनके लिए भी बहुत आशीष का कारण होगा, हम सबके लिए आशीष का कारण होगा। तो हम इस समय पास्टर जे.वी. शेषाद को इस समय को सौंपते हैं। ओवर टू पास्टर जे.वी. शेषाद। Thank you, Brother Abraham. And thank you, Anil Kumar, the director of Back to the Bible. फिर एक बार इस 2024 में हमारी मुलाकात हुई है, इसके लिए परमेश्वर का धन्यवाद करते हैं। Thank you for this opportunity. Thank you for your time. Praise God. And the subject that we have today is Paul's prayer for the church. And I'm going to take the points and the references in English also, so it will be helpful for the English speaking audience. Okay? तर पुन्हा एकदा आनंद वाटतो की आज पुनर्रचना बॅक टू द बायबलचे जे सर्व बंधू भगिनी जॉईन झालेले असताना 2024 या वर्षातली पहिली आपली ऑनलाईन मीटिंग असेल, आणि यापुढे दर महिन्याच्या शेवटच्या बुधवारी आपण अशी ऑनलाईन मीटिंग घेणार आहोत। म्हणून तुम्ही ध्यानात ठेवा की प्रत्येक महिन्याच्या शेवटचा बुधवार याच वेळेस ही मीटिंग राहील। आणि आनंद वाटतो की पुष्कळ महिन्यानंतर आपण पुन्हा एकत्रित आलेलो आहोत। तर आता आपण लगेचच त्याच्या वचनाकडे वळूया। तुमच्या जवळ जर शास्त्र असेल, तुम्ही जर नोट डाऊन करत असाल तर तयार राहा। इफ यू आर नोटिंग इट डाऊन, बी रेडी विथ द बायबल अँड विथ द नोटबुक। आजचा शास्त्र भाग आहे इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय। Ephesians chapter 1 is the text that we have today. And the subject is Paul's prayer for the church. विषय आहे पौलाने मंडळीसाठी केलेली प्रार्थना। ख्रिस्ताच्या मंडळीसाठी किंवा देवाच्या लोकांसाठी चर्चच्या पालकाने, एल्डरने किंवा मंडळी प्रमुखाने कशी प्रार्थना केली पाहिजे, काय प्रार्थना करावी, हे आज आपण पौलाकडून शिकणार आहोत।
आणि परमेश्वराचे आभार मानूया की पौलाने केलेली प्रार्थना त्याने त्याच्या वचनात आपल्यासाठी लिहून ठेवलेली आहे, की आपण एकमेकांसाठी किंवा स्वतःसाठी आणि विशेष करून मंडळीसाठी काय प्रार्थना केली पाहिजे. आता इफिस्करास पत्र हे पौलाने लिहिलेलं पत्र आहे आणि त्याच्या सुरुवातीच्या पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला कोणकोणते आशीर्वाद त्याने देऊन आशीर्वादित केलेला आहे हे तो सांगतो. वचन 3 ते 14 मध्ये आणि 15 ते 23 मध्ये पहिली प्रार्थना आहे. खरं तर ह्या पत्रामध्ये 2 प्रार्थना आहे. There are 2 prayers of Paul in this letter. First is found in chapter 1 verses 15 to 23 and second is in chapter 3 14 to 21. पहिली जी प्रार्थना आहे ती आत्मिक ज्ञान बुद्धीसाठी आहे आणि दुसरी प्रार्थना जी आहे ती आत्मिक सामर्थ्ययुक्त होण्यासाठी आहे. द फर्स्ट प्रेयर इज फॉर एनलाइटनमेंट अँड द सेकंड प्रेयर इज फॉर एम्पॉवरमेंट. तर आता ही प्रार्थना ऍक्च्युली काय ते आपण वाचूया. इफिस 1 आणि वचन 15. यास तो प्रभू ईश्वर तुम्हामध्ये जो विश्वास आहे. इफिजियन्स 1:15 and 16. यास तो प्रभू ईश्वर तुम्हामध्ये जो विश्वास आहे आणि जे प्रेम तुम्ही सर्व पवित्र जनांसंबंधी व्यक्त करता त्याविषयी ऐकून तुम्हासाठी मी उपकार मानिता राहत नाही. मी आपल्या प्रार्थनेत तुमची आठवण करून असे मागतो की. आणि पहिल्याने पाऊल त्यांच्यासाठी देवाचे आभार मानत आहे. किती विशेष आहे. द फर्स्ट थिंग ही डज इज ही इज थँकिंग गॉड फॉर देअर सॅल्वेशन. म्हणून पहिला जो पॉइंट आहे तो आहे तारणाबद्दल देवाचे उपकार स्मरण. थँक्स गिव्हिंग टू गॉड फॉर देअर सॅल्वेशन. आणि 2 गोष्टीसाठी पाऊल आभार मानतो. फॉर 2 थिंग्स ही इज गिव्हिंग थँक्स. पहिली गोष्ट की त्यांचा जो विश्वास प्रभूवर आहे त्यामुळे. आता तारण विश्वासाने आणि देवाच्या कृपेने आहे. म्हणजे कृपा सर्वांवर आहे परंतु कृपावर जे विश्वास ठेवून ते स्वीकारतात त्यांचं तारण होतं. सॅल्वेशन इज बाय फेथ अँड हिज ग्रेस. ग्रेस इज अवेलेबल टू ऑल बट दोज हू हॅव फेथ इन द ग्रेस अँड ट्रस्ट इन क्राइस्ट ॲज अ सेव्हियर एक्सपिरियन्स द सॅल्वेशन. म्हणून पहिली गोष्ट ज्याबद्दल पाऊल त्यांचे आभार मानतो ती म्हणजे की त्यांच्यामध्ये जो विश्वास देवाने निर्माण केला. त्यांनी जो विश्वास प्रभू ईश्वर देव म्हणून तारणारा म्हणून ठेवला त्याबद्दल तो त्यांचे आभार मानतो. वचन 15. आणि दुसरी गोष्ट ज्याबद्दल तो आभार मानतो ती ही की जे प्रेम तुम्ही पवित्र जनांसंबंधी व्यक्त करता त्याविषयी. द लव्ह दॅट यू हॅव ही सेज फॉर ऑल द सेंट्स. दॅट इज द सेकंड रिझन ही गिव्स थँक्स. जे प्रेम त्यांचं ख्रिस्ती बंधू भगिनीवर आहे म्हणून. These are the 2 marks of genuine salvation. खरं तारण झाल्याच्या खुणा या 2 आहेत. पहिला ख्रिस्तावरील विश्वास. आपण काय करतो आपण कोण आहोत ह्याच्यासाठी नाही तर तो कोण आहे त्याने आपल्यासाठी काय केलं म्हणून. बरेच वेळेस लोक आपण किती चांगले आहोत आपण देवासाठी काय करत आहोत याच्यावर विश्वास ठेवतात. परंतु त्या विश्वास डिस्कनेक्ट हो गए 2, फिर से वो वापस आ जाएंगे 2 मिनट. कुछ नेटवर्क प्रॉब्लम है शायद तो 1-2 मिनट की. Yes. Sorry for the network issue. You have to just turn the Yes. perfect. Okay. Can you hear me?
Yes, very clear. Thank you. So, two things Paul is giving thanks. First, for their faith in the Lord. दोन गोष्टीबद्दल पाऊल आभार मानतो. पहिली गोष्ट त्यांचा जो प्रभूवरील विश्वास त्याच्यामुळे, आणि दुसरी गोष्ट त्यांचं जे पवित्र जनावर किंवा बंधू भगिनीवर जे प्रेम आहे त्याबद्दल. आणि या दोन गोष्टी खरं तारण झाल्याचे शिकवतात. दुसरी गोष्ट, द सेकंड पॉइंट इज द पेटिशन फॉर स्पिरिच्युअल अंडरस्टँडिंग, वर्सेस 17 to 23. दुसरी जी गोष्ट आहे ती आहे आध्यात्मिक ज्ञानाबद्दल विनंती. Take this case. आणि त्या आध्यात्मिक ज्ञानाबद्दल Bring my वचन Bible. 17 ते 23 मध्ये तो आपल्याला सांगतो. आता वचन 17 ते 23 मध्ये Take this. तीन विशिष्ट उद्देश आहेत. देर आर 3 स्पेसिफिक पर्पसेस इन दिस पेटिशन. वचन 17 ते 23 मध्ये तीन विशेष गोष्टी किंवा विशेष उद्देशाने तो प्रार्थना करत आहे. ब्रदर अब्राहम, प्लीज म्यूट युअरसेल्फ. हालेलुया. 3 स्पेसिफिक पर्पसेस. या विनंतीचे 3 मुख्य उद्देश आहे. पहिलं वचन 18 मध्ये आपण वाचूया. वचन 17 पासून आपण वाचू. तो म्हणतो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव, वैभवशाली पिता याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधी ज्ञान व प्रगटीकरण यांचा आत्मा द्यावा. म्हणजे पाऊल त्यांच्यासाठी काय मागतो बघा. त्यांना आशीर्वाद द्यावा असं नाही, तर कोणते आशीर्वाद दिलेले आहेत हे समजावं म्हणून पवित्र आत्म्याच्या द्वारे ज्ञान आणि प्रगटीकरण द्यावं. Paul is not saying that Lord bless them. He is praying that Lord give them the understanding to understand what blessings they have received, that they may understand the position in Christ and the privileges in Christ. ख्रिस्तामध्ये त्यांचं स्थान काय आहे आणि त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहे, त्यांचे सौभाग्य किंवा आशीर्वाद काय हे समजावेत म्हणून. म्हणजे लक्षात घ्या. आणि म्हणून पहिल्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनात तो असं लिहितो की आपल्या प्रभू येशू ख्रिस्त पिता जो देव तो धन्यवादित असो. चॅप्टर 1 verse 3. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक वर देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये धन्य केले आहे. केले आहे, करील नाही तर केले आहे. लक्षात घ्या. He has blessed us. Ephesians 1:3. Not he will bless us, that he has already blessed us. So his prayer is that they will understand how blessed they are. What are the blessings they have already in Christ. म्हणून पहिली विनंती त्याची ही आहे. आणि वचन 18 मध्ये तो म्हणतो की ते ज्ञान, ती समज कशासाठी द्यावी. वचन 18, असा की तुमचे ज्ञान चक्षु प्रकाशित हो, त्याच्या पाचारणापासून होणारी आशा काय. की देवाने जे पाचारण केलेलं आहे त्या पाचारणाची आशा काय, म्हणजे ते पाचारण कशासाठी आहे, त्यामध्ये काय काय समाविष्ट आहे हे त्यांना समजावं. सो द फर्स्ट स्पेसिफिक पर्पस इज टू नो द होप ऑफ देअर कॉलिंग. वर्स 18, Ephesians 1 and 18. To know the hope of God's call or God's calling. Why he has called them. What is the purpose? For what work God has called them. म्हणून पहिली विनंती त्याची ही आहे की देवाने त्यांना कशासाठी पाचारण केलेलं आहे हे त्यांना कळावं. त्यांचं स्थान देवाच्या राज्यामध्ये, देवाच्या मंडळीमध्ये काय हे त्यांना कळावं. ही त्याची विनंती आहे. आणि नंतर दुसरी विनंती ही की पवित्र जनामध्ये त्याने दिलेल्या वतनाच्या वैभवाची संपत्ती केवढी. The second request is to know the riches of our inheritance. How rich we are and what inheritance we have. आता कलसे पत्राच्या पहिल्या अध्यायात तो सांगतो की त्याने आपल्याला अंधकाराचा सत्तेतून काढून प्रकाशाच्या राज्यात आणून ठेवलेला आहे. आणि ते आपलं वतन हे प्रकाशाच्या राज्यात आहे. In Colossians 1 he says that he has delivered us from the kingdom of darkness and transferred us to the kingdom of light. So our inheritance is in the light. So when we have come into the kingdom of God, we are in the kingdom of light. And that is where our real inheritance lies.
सो द सेकंड रिक्वेस्ट इज टू नो द रिचेस ऑफ आवर इनहेरिटन्स. दुसरी जी विनंती आहे ती ही की ख्रिस्तामध्ये पवित्र जनामध्ये त्यांनी दिलेल्या वतनाच्या वैभवाची संपत्ती केवढी, की कोणतं वतन त्याने दिलेलं आहे आणि कोणतं वतन दिलेलं आहे. ह्या आयुष्याचे जे लागणार ते सर्व काही त्यांनी पुरवलेलं आहे. 2 Peter 1:4 says he has provided everything that we need for life and godliness. म्हणजे ह्या आयुष्यात जे काही लागल, 2 पेत्र 1:4 मध्ये सांगितलं की सर्व काही त्यांनी पुरवठा करून ठेवलेला आहे. किती विशेषण आहे का. पण हे आपल्याला समजावं आणि जेव्हा आपल्याला कळतं की देवाने आपल्यासाठी एक वतन राखून ठेवलेलं आहे आणि ते वतन, त्या वतनामध्ये सर्व काही जे आपल्याला लागेल ते पुरवलेलं आहे, त्यावेळेस आपण विश्वासात स्थिर. when we know that he has already provided everything that we need and he has given us the inheritance, then we are stable in our faith. We are not restless. म्हणून पहिली गोष्ट ही की आपल्या पाचाराची आशा काय हे आपल्याला कळावं, ही पाऊल प्रार्थना करतो की देवाने कशासाठी त्यांचं तारण केलं, कशासाठी त्यांना त्याच्या राज्यात बोलवलं, त्यांच्यासाठी काय राखून ठेवलेलं आहे ते. दुसरी गोष्ट, त्यांना कोणतं वतन दिलेलं आहे, कोणकोणते आशीर्वाद दिलेले आहे हे त्यांना समजावे, त्यांचं स्थान ख्रिस्तामध्ये काय आहे ते. आणि तिसरी गोष्ट ही, द थर्ड थिंग इज टू नो द ग्रेटनेस ऑफ हिज पॉवर. वचन 18चा शेवटचा भाग, वचन 19 मध्ये, आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व ते काय. म्हणजे आपल्यामध्ये त्याने त्याचं सामर्थ्य ठेवलेलं आहे. अनेकांना ते माहित नाही, अनेकांचा तसा विश्वास नाही, परंतु त्याचं वचन असं सांगतं इफिस 1:19 मध्ये की आपण जे विश्वास ठेवणारे त्या आपल्या विषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व ते काय, हे तुम्ही त्याच्या बळाच्या पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. दॅट यू मे अंडरस्टँड हाऊ ग्रेट द ग्रेटनेस ऑफ हिज पॉवर टुवर्ड अस हू बिलीव्ह. That means there is a power available of God for us who believe, and that power of God is at work, and that God's power surpasses all powers. हे जे देवाचं सामर्थ्य आहे ते सर्व सामर्थ्याहून, सर्व सत्ता अधिकाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि आपलं जे पाचारण आहे, आपलं जे वतन आहे, हे ह्या देवाच्या सामर्थ्यावर अवलंबून आहे. Our calling and our inheritance rely on this God's power. So he prays that we might understand the greatness of God's power toward us who believe. देवाचं सामर्थ्य आपल्याविषयी काय आहे, आपल्यासाठी काय आहे, आपल्यामध्ये काय आहे, हे आपण ओळखावं, हे आपण समजावं. आणि मग प्रश्न असा आहे की आपल्याला हे देवाचं सामर्थ्य हे इतकं महान आहे, इतकं अद्भुत आहे, हे कसं आपल्याला कळू शकतं. द क्वेश्चन इज हाऊ कॅन वी नो गॉड्स ग्रेट एक्सिडिंग पॉवर टुवर्ड अस. कसं ओळखू शकतो. आणि हे तो पुढच्या वचनात सांगतो. He tells us further in verse 20, वचन 20 बघा. त्याने 30 कृती ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला मेलेल्यातून उठविले. म्हणजे पहिली गोष्ट, देवाचं सामर्थ्य काय आहे, किती आहे, हे आपल्याला कशावरून समजतं की ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने मेलेल्यातून पुन्हा उठविले, त्याच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य. We see God's power in Christ's resurrection from the dead. That is the greatness of his power. पहिली गोष्ट. नंतर पुढे तो म्हणतो, सेकंडली, आणि सर्व सत्ता व अधिकार, सामर्थ्य, धनीपण, सांप्रत व भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वांहून उंच करून स्वर्गलोकी असे त्याला आपल्या उजवीकडे बसविले. म्हणजे ख्रिस्ताचं स्थान सर्व सत्ता अधिकार याच्या फार फार उंच आहे. Amen. We see God's power in Christ's exaltation over all other principalities and powers of darkness or of Satan's kingdom. जगातील आणि अंतराळातील सर्व सैतानाचं राज्य, सैतानाचे अंधकाराची सत्ता, अंतराळातील अधिपती, दुरात्मे, या सर्वांच्या वर प्रभू येशू ख्रिस्ताचं
स्थान आहे. त्याने त्याला फारच उंच केले आणि सर्व नावावरून श्रेष्ठ नाव असे त्याला दिले. का? Praise the Lord. आणि ह्याच्यावरून आपल्याला समजतं की देवाचं सामर्थ्य हे किती महान आहे, हे किती अद्भुत आहे, आणि ते सामर्थ्य तुम्हाला आणि मला उपलब्ध आहे ह्या आयुष्यात, ह्या जगामध्ये असताना विजयी जीवन जगण्यासाठी, आपल्या समस्यावर, सैतानावर विजयी होण्यासाठी, देवाची इच्छा, देवाची योजना पूर्ण करण्यासाठी जे लागतं ते सर्व काही त्याने पुरवलेलं आहे. आणि म्हणून आपण हा विश्वास ठेवला पाहिजे. आणि पावलाची प्रार्थना आहे की हे त्यांना कळावं की देवाचं सामर्थ्य किती आहे की त्यांच्यासाठी उपलब्ध केले. वी नीड गॉड्स पॉवर टू लिव्ह अ होली लाईफ, टू लिव्ह अन ओव्हरकमिंग लाईफ, टू फुलफिल द कॉल ऑफ गॉड अपॉन आवर लाईफ. अँड पॉल्स प्रेयर इज दॅट दे विल अंडरस्टँड द पॉवर दॅट इज अवेलेबल इन देम अँड फॉर देम. गॉड्स पॉवर टू फुलफिल आवर कॉल टू लिव्ह अ विक्टोरियस लाईफ. दॅट इज पॉल्स प्रेयर फॉर देम. तर पहिली गोष्ट, देवाचं सामर्थ्य कसं कळतं? ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर. हाऊ डू अंडरस्टँड गॉड्स पॉवर? बाय क्राइस्ट रेझरेक्शन फ्रॉम द डेड. सेकंडली, हाऊ डू अंडरस्टँड हिज पॉवर? बाय क्राइस्ट एक्झॉल्टेशन ओव्हर ऑल अदर पॉवर्स. वर्सेस 20 and 21, 20 आणि 21, की ख्रिस्त सर्व सत्ता अधिकार याच्यावरून श्रेष्ठ आहे. आणि तिसरी गोष्ट, आपल्याला देवाचं सामर्थ्य कसं समजतं? हाऊ डू अंडरस्टँड गॉड्स पॉवर? थर्ड, वर्सेस 22 and 23, 22 आणि 23, त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली घातले, त्याच्या म्हणजे ख्रिस्ताचे, आणि त्याने सर्वावर मस्तक असे व्हावे म्हणून त्यांना मंडळीला दिले. हीच त्याचे शरीर, जो सर्वांनी सर्व भरतो, त्याने ती भरलेली आहे. म्हणजे तिसरी गोष्ट, देवाचं सामर्थ्य आपल्याविषयी काय आहे हे आपल्याला कसं कळतं? की ख्रिस्ताला त्याने मंडळीचं मस्तक असं केलेलं आहे, प्रमुख असं केलेलं आहे. मंडळीवर, ख्रिस्ताच्या मंडळीवर त्याची सत्ता आहे. द थर्ड वे वी नो गॉड्स पॉवर इज इन क्राइस्ट हेडशिप ओव्हर द चर्च. ही इज द हेड ऑफ द चर्च अँड आवर हेडक्वार्टर्स आर इन हेवन. म्हणून ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे, ख्रिस्त मंडळीचा हेड किंवा प्रमुख आहे. आणि यावरून म्हणजे 3 गोष्टीवरून आपल्याला समजतं की देवाचं सामर्थ्य किती महान. इन 3 ways वी अंडरस्टँड हाऊ ग्रेट इज गॉड्स पॉवर. फर्स्ट, बाय क्राइस्ट रेझरेक्शन. सेकंड, बाय क्राइस्ट एक्झॉल्टेशन ओव्हर ऑल अदर पॉवर्स. अँड थर्ड, बाय क्राइस्ट हेडशिप ओव्हर द चर्च. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाने सर्व सत्ता आणि अधिकार याच्यावर त्याला उंच केल्याने, आणि तिसरी गोष्ट, मंडळी प्रमुख केल्याने, तो मंडळीचा मस्तक असा आहे. आता याच्यावरून काही व्यावहारिक धडे आपण काय घेऊ शकतो? ही जी पावलाची प्रार्थना आहे, हे आपण कसं लागू करू शकतो? हाऊ कॅन आय अप्लाय दिस प्रेयर टुडे? पहिली गोष्ट ही की पाऊल प्रार्थनेची सुरुवात उपकार स्तुतीने करतो. तुम्ही आपल्या प्रार्थनेची सुरुवात कशी करता? लगेच मागण्या मांडता की पहिल्यांदा त्याचे आभार मानता की जे काही त्याने तुमच्या जीवनात आजपर्यंत केलेलं आहे, तुम्हाला त्याच्या तारणात, त्याच्या राज्यात आणलेलं आहे, याच्याबद्दल कधी आभार मानता? दुसऱ्यांसाठी प्रार्थना करताना आपण डायरेक्ट विनंती सादर करतो की त्यांच्याबद्दल आपण आभार मानतो? आपण विचार केला पाहिजे की प्रार्थना ही उपकार स्तुतीने सुरू होत असते. When you pray for others, do you give thanks for their salvation, for their fellowship? How do you begin the prayer? Paul began his prayer with thanksgiving. So first thing we learn is we have to begin our prayer with thanksgiving. आपली प्रार्थनेची सुरुवात ही उपकार स्तुतीने, उपकार स्मरणाने आपण केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट ही की ज्यावेळेस आपण उपकार मानतो, परमेश्वर त्यांच्या जीवनात जे काही करत आहे त्याबद्दल, केलेलं आहे त्याबद्दल, त्यावेळेस त्याच्यानंतर आपण त्यांच्यासाठी विनंत्या सादर करतो. थँक्सगिव्हिंग लीड्स टू पेटिशन. थँक्सगिव्हिंग लीड्स टू पेटिशन. दॅट इज द सेकंड लेसन. आणि म्हणून प्रश्न असा आहे की पावलाने जशी मंडळींसाठी प्रार्थना केली, त्यांनी काय केली आणि आपण काय करत आहोत? काय केली पाहिजे, कशी केली पाहिजे, हे आपल्याला याच्यातून शिकायला मिळतं. आणि परमेश्वर करो
आणि आपल्या प्रार्थना आजपासून बदलून आपल्या प्रार्थना देवाच्या वचनाप्रमाणे करण्यास आपल्याला सहाय्य करो. मे गॉड हेल्प अस टू प्रे अकॉर्डिंग टू हिज वर्ड. प्रेज द लॉर्ड. Yes, over to Brother Abraham. Thank you, Pastor, for this beautiful and blessed word you have shared with us. Praise पास्टर God. जी बहुत बहुत धन्यवाद. आपने बहुत आशीष और धन्य और आत्मिक उन्नति के लिए बहुत सुंदर वचन आपने हमारे बीच में लेके आए. और उम्मीद करता हूँ जिस तरह से पास्टर जी ने बताया हम किस रीति से प्रार्थना करना चाहिए और किस रीति से हम पौलुस ने किया हम भी वैसा करें, हम कोशिश करें, तब हमें बहुत आत्मिक उन्नति जरूर मिलेगा. अब हम 5 मिनट हम आपको अगर किसी को कोई प्रश्न है या कुछ भी है आप पास्टर जी से पूछ सकते हैं. ओवर टू पास्टर शीशा. Just a minute, Brother Abraham. Yes. Why don't you mention the ministry a little bit I'll about do the that. I'll ministry do and that. the literature? I'll do that. After this, I'll do that. So before they leave, Yes, before yes, they take off. I am on the watch. आप जो भी प्रश्न है पूछ सकते हैं. उससे पहले मैं थोड़ा पुनर्रचना बैक टू द बाइबल मराठी का जो मिनिस्ट्री है उसके बारे में बताना चाहता हूँ. हमारे पास ये पुनर्रचना काफी सालों से चल रहा है और हमारे जो रेडियो स्पीकर है पास्टर श्री साथी है काफी साल से. और आपसे सबसे निवेदन है हमने मराठी में 9 बुक्स को रिलीज किए हैं. 9 किताब और उसमें पास्टर श्री साथी लिखे हुए बुक्स है और दूसरे भी बुक्स है. तो 9 बुक्स हमने मराठी में हमने पब्लिश किए हैं और किसी को चाहिए तो आप प्लीज हमसे संपर्क कर सकते हैं. मैं चैट में आपको कांटेक्ट नंबर दूंगा. उस कांटेक्ट नंबर पे आप संपर्क करें तो आपको वो मराठी में भी किताबें मिल सकते हैं. और इस साल हमने हिंदी में कैलेंडर भी प्रिंट किया है बैक टू द बाइबल है ना पुनर्रचना का. हिंदी में हमने प्रिंट किया है. अगर किसी को चाहिए तो वो भी आपको हम भेजेंगे. मैं चैट में मैं व्हाट्सएप नंबर आपको मैं पोस्ट कर रहा हूँ, आप उसको देखिए. अगर कोई व्हाट्सएप ग्रुप में भी ज्वाइन करना चाहते पुनर्रचना, क्योंकि उसमें आपको पास्टर जी का जो भी मैसेजेस है वीडियो में, क्योंकि पुनर्रचना यूट्यूब चैनल भी है उसमें पास्टर जी का मैसेजेस है, आप उसका भी लाभ उठा सकते हैं. और सबसे निवेदन है आज जितने लोग जुड़े हैं उनके लिए हम बहुत धन्यवाद देते हैं कि आपने जुड़े हैं. और आपसे निवेदन है हर महीना आखिरी बुधवार शाम के 7 बजे हम फिर से ये मीटिंग को रखेंगे बाइबल स्टडी. एवरी मंथ लास्ट वेडनेसडे ऑफ द मंथ ये मीटिंग होगा. सबसे निवेदन है आप भी जुड़िए और आत्मिक लाभ लीजिए, दूसरों को भी प्रोत्साहन कीजिए. अगर आपको सचमुच में लाभ मिला है तो आप दूसरों को भी प्रोत्साहन कीजिए जुड़ने के लिए. और घर बैठे बैठे आप गाड़ी चलाते चलाते कहीं पे भी आप ये संदेश को सुन सकते हैं और अपना आत्मिक लाभ उठा सकते हैं आप और आपका परिवार. तो हाँ वो टू पास्टर शीशा, आपको कोई भी प्रश्न पूछना है आप पूछ सकते हैं. हाँ मैं व्हाट्सएप ग्रुप का लिंक डाल रहा हूँ. आप उसमें क्लिक करने से आप पुनर्रचना व्हाट्सएप ग्रुप में ज्वाइन हो सकते हैं. और मैं व्हाट्सएप नंबर भी डाल रहा हूँ, अगर आप उस पर भी मैसेज करेंगे तो आप उस जिसके द्वारा आपको डेली डिवोशन है और पास्टर जी का मैसेजेस है ये आप डेली सुन सकते हैं. ओवर टू पास्टर शीशा. थँक्यू. तर पुनर्रचनाचं मराठी यूट्यूब चॅनल देखील आहे. त्याच्यावर पुष्कळचे वेगवेगळ्या विषयावरचे संदेश मालिका आहेत, सिरीज आहेत मराठीमध्ये, ज्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता, इतरांनाही फॉरवर्ड करू शकता. आणि पुनर्रचनाचा व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे आणि तो नंबर ब्रदर अब्राहम यांनी सांगितलेला आहे. तो त्या ग्रुपवर जर तुम्ही जॉईन झालात तर तुम्हाला या सर्व बद्दलची माहिती मिळेल. आणि आतापर्यंत 9 पुस्तकं छोटे छोटे जे बुकलेट्स रेडिओ संदेश ते छापून तयार आहेत. बाकीचे देखील आम्ही करण्याच्या प्रयत्नात आहोत. तर त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता तुमच्या स्वतःसाठी, मंडळीसाठी आणि इतर कोणासाठी देखील. तर आता जर कोणाचे काही प्रश्न, काही
काही सूचना असतील की कशा रीतीने काय, तर ते तुम्ही आम्हाला सुचवू शकता, बोलू शकता. सर्वप्रथम तुम्ही कोणत्या शहरातून कुठून जॉईन झालात हे सांगा आणि आपलं नाव सांगा, म्हणजे आम्हाला कळेल की तुम्ही कुठून जॉईन झालेले आहात. येस. आहे का कोणी? ओके. So I think this is the first meeting. That's why we are not. They are just hearing it today. Maybe next time they will speak out. अगर कुछ प्रश्न पूछना है, पास्टर रॉबिन सिंह है, तिवारी जी, कोई भी अगर कुछ भी. थैंक यू संजीव. आप प्रार्थना कीजिए, हम हर मंथ ये सभा रखेंगे. आप प्रार्थना कीजिए. किसी को कुछ भी प्रश्न पूछना है, चाहे इस टॉपिक हो, कुछ भी हो, आप पूछ सकते हैं. आणि इथून पुढे दर महिन्याच्या शेवटच्या बुधवारी, शेवटच्या आठवड्यातल्या बुधवारी पुनर्रचनाची मीटिंग होईल याच वेळेस. मैं आपको नंबर भी पोस्ट किया हूँ और व्हाट्सएप लिंक भी आपको पोस्ट किया हूँ. उस व्हाट्सएप लिंक पे आप क्लिक करने से आप पुनर्रचना व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन कर सकते हैं. और नंबर भी आपको पोस्ट किया हूँ. Do you have the titles of the booklet to हाँ, show हाँ. on the screen? On the screen. I'll check. Some sister Just has. to show on the. Yeah. So if there is nothing to discuss, we can close with a closing prayer. Brother Abraham. Yes, अतुल, आपको कुछ कहना है? अतुल. Yes, we have Sanjeev Kaleb. We have a BTP calendar this year. आपको मैंने एक व्हाट्सएप नंबर 9319473370 ये व्हाट्सएप नंबर पे अगर आप आपका एड्रेस और वो भेजेंगे. ओके सॉरी. Please unmute their mic. Please unmute them so Yes. they can No. speak out. नाउ आप बात कर सकते हैं. यस अतुल. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. The Lord, Sir, Professor, this is of Sirsat. Yes. My name is Atul Ohod, and I am basically from Pune, but Okay. I'm in Dubai. मी दुबईला असतो. अच्छा. छोटं चर्च आहे दुबईला, मराठी मंडळी आहे थोडीफार, आणि त्या मंडळीमध्ये बरेच असे मिक्स लोक आहेत. उर्दू स्पीकिंग, अच्छा. हिंदी स्पीकिंग, तमिळ स्पीकिंग, बट युजली वी आर इन मराठी बेस. तिकडून आम्ही हिंदीमध्येच घेतो. अँड दिस इज माय पर्सनल क्वेश्चन ऍक्च्युली. आय वॉन्ट टू टॉक टू यू इन पर्सन, लाईक यू नो, आय वॉन्ट टू गिव्ह सर्मन्स. मेसेज कसा द्यायचा ना लोकांना. I will not अच्छा. feel shy or afraid to tell that I somehow I try to copy your message. I try to copy your messages and try to give messages to other people. तर तुम्ही माझा नंबर घेऊ शकता. यू कॅन कॉल मी अँड वी कॅन टॉक. आणि दुबईला आमचे मुलं पण आहेत. माझी मुलगा दुबईलाच आहे. Very good. तर आनंद वाटला की यू आर फ्रॉम दुबई.
आणि I will definitely help you to prepare the messages, to study and whatever it is, जे काही तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करेन. Share your mobile number. या 8888 640 640 626. Yes. Anand Vatla, nice to talk to you. Anand Vatla, you are in the ministry and I am glad की मराठीमध्ये आणि वचनाचं शिक्षणाची गरज आहे. बायबल टीचिंग हा बेसिक मूलभूत गोष्ट आहे. तर नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करू आणि पुनर्रचनाच्या वेबसाईटवर याच्यावर YouTube चॅनलवर वेगळ्या विषयाचे देखील संदेश आहेत, त्याचाही तुम्हाला फायदा होईल. येस. Thank you very much. Brother Abraham, you can take his number and you can add it to our पुनर्रचना मराठी ग्रुप. अतुल, मराठी ग्रुपला तुम्हाला ऍड करतो, म्हणजे वेळोवेळी काय चाललेलं आहे तुम्हाला कळेल. Sure. अतुल, मैं आपको चैट में लिंक भेजा हूँ और नंबर भी भेज रहा हूँ. ये नंबर आप नोट डाउन कीजिए. ठीक है, 9319473370. अगर आपका नाम और जगह का नाम मुझे व्हाट्सएप करेंगे, मैं आपको ऐड कर दूंगा. नहीं मिला मुझे आपका नंबर यहाँ पे चैट में. चैट में मिल गया ना? नहीं मिला. मैंने भेज दिया ना आपको, अतुल. Okay, can you once again repeat? 93194 93194 73370. 73370. 3370. Thank you. ठीक है, लिंक भी आपको भेज दिया. अब लिंक पे क्लिक करने से भी आपको मिल जाएगा. Fine. और किसी को कुछ पूछना है तो आप पूछ सकते हैं, नहीं तो वी विल क्लोज द मीटिंग. अजून कोणाला काही बोलायचं असेल, सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर सुचवू शकता, नाहीतर आपण आता शेवटची प्रेयर करून मीटिंग थांबूया. यस यस. सो आई रिक्वेस्ट, क्योंकि इस वर्ष का पहला मीटिंग है और मैं सबको आशीष भी मिलेगा, और अगर पास्टर श्रीशाद सर प्रार्थना करेंगे हम सबके लिए तो हम सबको भी आशीष मिलेगा. तो मैं निवेदन करता हूँ पास्टर श्रीशाद प्रार्थना करके बेनेडिक्शन दें. प्रेज गॉड. आपण प्रार्थना करूया. लेट अस प्रे. स्वर्गातील बापा, तुझे आभार मानतो की आम्ही जरी शरीराने दूर असलो तरी आत्म्याने जवळ आहोत आणि तू आमच्या जवळ आहेस. आणि या माध्यमाच्या द्वारे आम्ही एकमेकांशी कनेक्ट होऊ शकतो, तुझी भक्ती करू शकतो, एकमेकांना उत्तेजन देऊ शकतो आणि तुझं वचन गाजवू शकतो. हे सौभाग्य तू या काळात आम्हाला दिलंस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आज प्रभू, जे तुझे लोक प्रियजन जॉईन झालेले त्या प्रत्येकाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ही तुझी योजना होती प्रभूजी. पाऊलाने प्रार्थना केली ती आम्ही त्यांच्यासाठी करीतो की प्रभू, त्यांना तुझ्या ज्ञानात कृपेत तू वाढव. पाचारणाची आशा काय हे त्यांना कळावं, तुझं सामर्थ्य किती आणि तुझं वतन जे दाखवून ठेवलेलं. प्रभू, या गोष्टी, ह्या दिव्य गोष्टी समजण्यासाठी ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा तू द्यावास, अशा मी तुला विनंती करतो. ब्रदर अब्राहम यांच्याबद्दल तुझे आभार मानतो प्रभू. दिल्ली येथील जे सेवा कार्य मसीह वंदनाचं तो हिंदी विभाग, त्यातून देखील प्रभू ज्या रीतीने हे झूम मीटिंगचं आयोजन ते करत आहेत, त्यांची जबाबदारी, त्यांचं हिंदीचं कार्य सांभाळून मराठीचं देखील तुझी कृपा तू पुरव. प्रत्येक गरजा ख्रिस्त येशूमध्ये पूर्ण कर. आणि प्रभू, आम्ही प्रत्येक दिवस तुला समर्पित होतो. जे काय आम्ही योजलं की महिन्यातून एकदा, महिन्याच्या शेवटच्या बुधवारी एकत्रित यावं आणि तुझं वचन अनेकांपर्यंत जावं. तुझ्या मंडळीची
रचना व्हावी, वचनाचं शिक्षण मिळावं. कारण तुझी आज्ञा आहे की जे काही मी तुम्हाला शिकवलं ते त्यांना बाळाला शिकवा, शिष्य करा. आणि म्हणून हे करण्यासाठी तुझी कृपा तू पुरव. आणि प्रभू ह्या सेवेच्या द्वारे अनेक सेवक तयार व्हावेत. अनेक प्रभू जे विविध ठिकाणी विविध देशामध्ये आहे त्यांना तू तयार करावंस. विशेष करून बंधू उघड जे दुबई इथून जॉईन झालेले, जे तुझी सेवा त्या ठिकाणी करीत आहेत, त्यांच्या सेवेसाठी, सेवा कार्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. येणाऱ्या दिवसात तू त्यांचा उपयोग करावास, तुझी ज्ञान बुद्धी तू द्यावीस. अनेक आत्मे तुझ्या राज्यात यावेत, स्थिर व्हावेत, म्हणून तू त्यांचा उपयोग कर. त्या मंडळीवर तुझी कृपा दृष्टी ठेव. जे काही तू आज आम्हाला सहाय्य केलंस ही मीटिंग घेण्यासाठी, सर्व मान सन्मान गौरव आम्ही तुलाच देतो. आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या स्वाधीन करीतो. हे तुझं कार्य, तुझी सेवा आहे. आम्ही जे काही आहोत तुझ्या कृपेने आहोत. त्या कृपेबद्दल आम्ही तुझ्या आभार मानतो. त्या कृपेत तो आम्हाला आणि होऊ दे तुझा गौरव तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आमेन, आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि त्याच्या पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि सदा सर्व काळ आपणा प्रत्येकाबरोबर राहो. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणखी एक गोष्ट सांगायची राहून गेली. वन मोर थिंग, जस्ट अ मिनिट, की येणाऱ्या दिवसामध्ये काही ठिकाणी आम्ही समक्ष देखील मीटिंग घेणार आहोत. इन द कमिंग